ऐसा नाम से बताइए। वो विनोद पंजाबराव देशमुख ये आरोपी है। और क्या उसको लगता है आपको कि क्यों गिरफ्तारी क्यों नहीं हो रही? अभी मैं हर जगह जब रिक्वेस्ट करने जाता हूँ तो मुझे जवाब दिया जाता है कि ऊपर से प्रेशर है, उप मुख्यमंत्री साहब के इधर से प्रेशर है, उधर से फोन आया है, उनके पीए का फोन आया है। अभी मुझे ये इतना पता है आज की पत्रकार परिषद होने के बाद और मेरे ऊपर 1-2 गुने दाखिल होंगे, हाँ, तो मैं उस गुने को भी मैं उत्तर जवाब देने के लिए तैयार रहूंगा। कौन से राजकीय व्यक्ति का आपको लगता है कि इन्हें आशीर्वाद प्राप्त हो रहा है? इनको एक ही उनका अजित दादा पवार का ही नाम लेके घूम रहा है शहर में, उनका ही लेबल है उसके ऊपर, और उनके नाम से हर जगह मुझे बोला जाता है कि अजित दादा का फोन आया था, अजित दादा का फोन आया था। अभी अजित दादा मेरे लिए फोन कर रहे हैं, ये मेरे लिए बहुत बड़ी बात हो रही है। अभी तो अगला कदम क्या रहेगा? अभी अगला कदम मेरा ऐसा रहेगा कि मुझे अगर मैंने सबको लेटर भेजा है, पीएम साहब को लेटर भेजा हूँ, गृह मंत्री साहब को लेटर भेजा हूँ, उसके बाद अभी सीएम साहब को लेटर भेजा हूँ। मुझे अगर इस 8 दिन में मेरे साथ मुझे न्याय नहीं मिलता है और ये फरार आरोपी को अटक नहीं होती है पुलिस प्रशासन की ओर से, तो मैं अजित दादा पवार की बंगले के बाहर मुंबई को कुपोषण के लिए बैठने वाला हूँ। जलगांव के बिजनेसमैन मनोज वानी ने पत्रकार परिषद लेते हुए विनोद देशमुख पर कई आरोप लगाए। साथ ही में पुलिस के संदर्भ में उन्होंने कहा कि विनोद देशमुख 2 से 3 साल से फरार घोषित है पुलिस के अनुसार, मगर उन्हें पकड़ा नहीं जा रहा है क्योंकि अजित दादा परिवार का उन्हें राजकीय वरदान प्राप्त है, इस वजह से वो खुलेआम घूम रहे हैं। आइए आपको बताते हैं कि पत्रकार परिषद में मनोज वानी ने क्या क्या आरोप लगाए। और शहरातील एक व्यापारी म्हणून कार्यरत आहे हे तुम्हाला सर्वांना अवगत आहे। 31 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 11:30 ते 12 दरम्यान विनोद देशमुख काही गावगुंडांना घेऊन माझ्या ऑफिसवर येऊन दरोडा टाकला। दिवसा ढवळा दरोडा टाकल्यानंतर मी एकटा असल्यामुळे 15 ते 20 लोकांना मी समक्ष तोंड देऊ शकलो नाही। त्याच क्षणी मी रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन विनंती केली की सर माझ्या ऑफिसवर दरोडा टाकलेला आहे, तुम्ही येऊन हे करा। साहेबांनी येऊन सगळी चौकशी केली। त्यानंतर 8 दिवस चौकशी चालली की खरंच असं काही घडलं आहे का, ते घडलं आहे का। मग CCTV फुटेज घेतले गेले, आजूबाजू शेजाऱ्यांचे वगैरे सर्वांचे माहिती घेतली गेली, मग त्यानं खरंच दरोडा पडलेला आहे। त्यानंतर दिनांक 12/11/2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला। विनोद देशमुख यासह शहरातले 12 ते 13 गाव गुंडांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला व हा विनोद देशमुख हा आरोपी याने आजपर्यंत जे अटकपूर्व जामीन टाकले जो जिल्हा सत्र न्यायालय तो सुद्धा नामंजूर झालेला आहे व त्या आधारे त्याने हायकोर्ट औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा अटकपूर्व जामीन टाकला होता, तो सुद्धा नाकारण्यात आलेला आहे। तर 2023 साली उच्च न्यायालय औरंगाबादने जामीन नाकारून सुद्धा आज तागायत त्याला अटक होत नाही। याचं कारण काय? याचं कारण हे एकच आहे की 2023 सालापर्यंत पोलीस प्रशासन अगदी व्यवस्थित चोखपणे व नित्यनियमाने काम करत होते व त्यांच्या कामांना ते शेवटपर्यंत अंजाम देत होते। माझं वेळोवेळी विनंती अर्ज करण्यामागे पोलीस प्रशासनाला एकच विनंती होती की साहेब माझ्यावर जो झालेला अन्याय आहे तो मला कुठेतरी न्याय मिळावा। सगळ्या आरोपींना इतर आरोपींना अटक झाली, इतर आरोपींना अटक होऊन जामीन झाला, कोणी हायकोर्टातून जामीन घेतला, कोणी सत्र न्यायालयातून जामीन घेतला। मग ह्या एकाच आरोपीवर एवढी मेहरबानी का होते प्रशासनाची? मग ज्यावेळेस मी अधिकाऱ्यांना विनवण्या करत होतो त्यावेळेस मला एकच उत्तर येत होतं की उपमुख्यमंत्री साहेबांचा फोन आलेला आहे, अजितदादांचा फोन आलेला आहे, आमचा भाऊ आमचा नाईलाज आहे। तर असं अजितदादांवर कोणतं प्रेशर, असं कोणता धाक होता अजितदादांवर की अजितदादांनी माझ्यासारख्या सर्वसाधारण नागरिकांसाठी एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय आणि हा गुन्हेगार काही अजितदादांच्या पक्षात राहिलेला नाही, याला बडतर्फ केलेलं होतं अजितदादांनी 2021 साली। बडतर्फ करून सुद्धा आज अजितदादांच्या नावाचा खोटा वापर करण्यात येतो आहे। हा विनोद देशमुख नावाचा हा जो माणूस आहे गुन्हेगार आहे, हा गुन्हेगार कायमस्वरूपी शहरातल्या छोट्या सरकारी क्षेत्रातल्या नोकरदारांना व्यापाऱ्यांना कायम ब्लॅकमेल करत असतो, माहिती अधिकाराद्वारे अर्ज टाकत असतो, अजितदादांचे लेटर हेड वापरत असतो। म्हणजे ह्या कोणतं पाठबळ याला आहे, याच्या मागे आहे, याने पक्षासाठी कोणते ठोस कार्य केलेले हे मला आजपर्यंत समजू शकलेलं नाही। कारण 2021 साली मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता राहून चुकलेलो आहे। मला सुद्धा राष्ट्रवादी अर्बन सेलच्या कोषाध्यक्षपदी अजितदादांच्या हस्ते पत्र देण्यात आलेलं आहे। मी ते राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल तर तोही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हटला जाईल। मला तर काही बडतर्फ केलेलं नाही पक्षातून, त्याला आपसी पक्षातल्या लोकांचा कारवाया करण्या म्हणून पक्षाने बडतर्फ केलेला आहे। अभिषेक पाटील हे म्हणजे आजचे महानगराध्यक्ष आहेत,
त्यावेळेसही ते महानगराध्यक्ष होते. यांचं वर्चस्व त्या माणसाला विनोद देशमुख याला सहन होत नव्हतं. त्यामुळे याने मोठं कारस्थान तयार केलं व एक हनी ट्रॅप सारखा प्रकार घडवून आणून तो त्याचा तोंड घशी पडला विनोद देशमुख व त्याच्यावरच गुन्हे दाखल. त्या गुन्ह्यांमध्ये आरोपी मला केलं गेलं. ज्या अर्थात ज्या गुन्ह्यासाठी करायला मी जळगाव शहरात हजर नव्हतो, इव्हन मी महाराष्ट्रात सुद्धा नव्हतो, मी हैदराबादला गेलो होतो 8 दिवसापासून. तर माझ्यावर अभिषेक पाटील यांनी फिर्याद दाखल केली की मनोज वाणी आणि दाढीवाला इसम, बोकड दाढीवाला इसम असा उल्लेख केलेला आहे. आज सुद्धा आरोपी म्हणून त्याला अटक, अजून सुद्धा त्या गुन्ह्यात अटक झालेली नाही. पोलिसांनी तोही तपास केलेला नाहीये. दुसरं माझं अजितदादा पवार यांना हात जोडून विनंती आहे. अजितदादा पवार व तुमचे स्वीय सहाय्यक यांना विनंती आहे की मला माझ्या परिस्थितीत मला जगू द्या. मी सर्वसाधारण एक व्यापारी आहे. मी माझ्या परिवाराला घेऊन जगतोय, इमाने इतबारे काम धंदा व्यवसाय करतोय. मी कोणाला शहरात काही फसवणूक कोणाची केलेली नाहीये. हा तुमचा कार्यकर्ता जो म्हणतो आहे आज, या कार्यकर्त्याला कुठेतरी आळ घाला, कुठेतरी यांना थांबवा. नाहीतर काय, जी घटना बीडमध्ये झालेल्या आहेत त्या घटनेला पुनरुच्चार परत जळगावमध्ये व्हायला वेळ लागणार. आज माझी जी तळमळ चालू आहे, मी 2.5 वर्षापासून कंटिन्यू पोलीस स्टेशनच्या SP ऑफिसला विनंती करतोय, अर्ज देतोय की साहेब ह्या आरोपीला आजपर्यंत का अटक होत नाही. मला एकच उत्तर येतं, अजितदादांना भेटा, दादांना जाऊन सांगा. दादा सांगतील. आता दादा काय सांगतील? दादांनी थोडी FIR दाखल केली, FIR मी दाखल केलेली आहे. पोलीस प्रशासन त्यांचं काम व्यवस्थित चोखपणे पार पाडतंय व प्रशासनाला जर पोलीस प्रशासनाला जर वरतून दाब येतोय तर त्यांचाही नाईलाज होतं ना. तेही कुठून काय करतील? शेवटी प्रत्येकाचे हात बांधलेले आहेत. त्यामुळे मी तुम्हाला थोडक्यात पत्रकार परिषदेद्वारे मला आज दादांपर्यंत पोलीस प्रशासनापर्यंत हेच विनंती करायची आहे की जे काही आहे ते कायद्याने करा व नियमाने करा, यातच माझं समाधान होईल. 395 सारख्या गुन्ह्यामध्ये 12/11/2022 रोजी 395 दरोडेखोरी सारखा गुन्हा हा दाखल झाला. 14 लोकांवर झाला, 13 लोकांना जामीन मिळालं व याला ह्या विनोद पंजाबराव देशमुख याला 299 प्रमाणे फरार असं घोषित केलं पोलीस कागदपत्रानुसार व त्याचं दोषारोप पत्र कोर्टात पाठवलं. 299 प्रमाणे फरार आरोपी जर पोलीस प्रशासनाला जळगाव शहरात सापडत नाहीये, हे आपण म्हणतोय, प्रशासनाचे म्हणणं आहे, तो जळगाव शहरात तो बिनधास्तपणे फिरतोय ना, सगळ्यांना भेटतो, प्रत्येकाच्या अर्ज टाकतो. हे दादांच्या नावाचे लेटरपॅड वापरतो, माहिती अधिकाऱ्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करतोय. मृदू आणि जलसंपदा खात्यातील अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून त्याला बदली करून घ्यावी लागली. एका प्रशांत नावाच्या व्यक्तीला निकम साहेबाला राजीनामा द्यावा लागला. मग हे काय प्रकार आहेत? त्यानंतर लोकांना ब्लॅकमेल करणे, सरकारी खात्यातल्या लोकांना, हे वेगवेगळे. आता कोणत्या पदावर आहे की आज दादांचे लेटरपॅड वापरतोय आज? त्यानंतर आता जस्ट दादांचा वाढदिवस झाला, त्या वाढदिवस फरार आरोपी हाफ पेज ॲड देतोय दिव्य मराठीला, तरी सुद्धा पोलीस प्रशासनाला सापडत नाहीये. दिव्य चित्रा हाफ पेज ॲड आहे, लोकमतला हाफ पेज ॲड आहे त्याची. ह्या जाहिराती हा देतो कुठून आहे? तरी हा प्रशासनाला सापडत नाहीये. म्हणजे हायकोर्टाला मी पिटिशन दाखल केली असताना 2023 साली 24 साली हायकोर्टात पिटिशन दाखल केली असताना हायकोर्टाने माननीय पोलीस अधीक्षक सो जळगाव व पोलीस निरीक्षक सो रामानंद भूषण यांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यायला लावलंय की प्रतिज्ञापत्र लिहून द्या की आम्ही याच्यावर कारवाई करतो. आज सुद्धा वर्ष उलटून गेलं, कोणतीही कारवाई यावर झालेली नाही. तर हा कोर्टात कंटेम्प्ट झालेला नाही आहे का? मी परत कोर्टात जायचं का दाद मागायला? आणि मी कोर्टात दाद मागायला गेलो, परत माझ्या विरुद्ध काहीतरी अर्ज टाकायचे आणि माझ्या दिवाणी स्वरूपाच्या केस फौजदारी स्वरूपात कन्वर्ट करायचा. आता मागच्या वर्षी माझ्यावर दिवाणी स्वरूपाची केस होती, एका शेताच्या व्यवहारावरून आमचे वाद होते. मी समोरच्या व्यक्तीवर सावकारी दाखल केली होती. 30 तारखेला मी सावकारी दाखल केली आणि 4 तारखेला माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला की जो फौजदारीमध्ये बसतच नाही असा. आणि माझ्यासोबत 12 लोकांवर गुन्हा दाखल झाला. 12 लोकांवर 2 लोक तर ऑलरेडी मरण पावलेली 2009 साली. मेलेल्या लोकांवर सुद्धा गुन्हे दाखल होत आहेत. म्हणजे कोणत्या प्रकारचे? आणि ज्यावेळेस चौकशा होत आहे, चौकशीनंतर 11 लोक निर्दोष निघत आहेत आणि माझी एकटाही चार्जशीट कोर्टात जाते. आणि माझ्या दुसऱ्या महिन्यातच माझी चार्जशीट कोर्टामध्ये सादर होते पोलिसांकडनं. तर मला माझ्यावर न्याय काय होता असा? आणि विनोद देशमुख सारख्या माणसावर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला 420चा गुन्हा दाखल आहे, मीच फिर्यादी आहे. शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल 420चा, त्यात पण मीच फिर्यादी आहे. मग ह्या माणसाची चार्जशीट अजूनपर्यंत काय जात नाही कोर्टामध्ये? 38 वर्ष झाले. मग मला कुठेतरी न्याय मिळावा ना.
2.5 वर्षाला चार्जशीट मी माहिती आहे त्यावरून मागितल्यानंतर मला सांगितलं होतं सदरू तपास काम सुरू आहे, सदरू कागदपत्र तपास माहिती देता येत नाही, म्हणजे मलाच माहिती देता येत माझ्या प्रकरणामध्ये, आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाला की दुसऱ्या महिन्यात चार्जशीट डायरेक्ट कोर्टात हजर होते. म्हणजे हा कोणता न्याय आहे? विनोद देशमुखसाठी वेगळा न्याय आणि माझ्यासाठी वेगळा न्याय. आता जर का अजितदादा एवढ्या छोट्या प्रकरणात माझ्यासारख्या छोट्या माणसासाठी जर का जळगाव शहरातल्या DDR साहेबांना, SP साहेबांना किंवा स्थानिक अधिकाऱ्यांना फोन करत असतील तर मला अशी फिलिंग होते मी खूप मोठा झालो असं मला वाटतं आता. तर दादांना माझी तुमच्या माध्यमातून एकच विनंती की दादा हे कुठेतरी थांबवा आणि जो काही न्याय असेल तुम्हाला न्याय द्या, नाहीतर उद्या उठून मी काही कमी जास्त केलं तर याचं सर्वस्वी जबाबदार अजितदादा पवार राहतील हे मी आज सर्वांसमोर सांगू इच्छितो. मला ह्या 8 दिवसात न्याय नाही मिळाला तर मी अजितदादांच्या बंगल्यासमोर आमरण उपोषण करणारा बसणार आहे.